नमस्कार. कधी विचार केलाय की हे सगळं जग आपल्याला दिसतं तरी कसं? म्हणजे ही गोष्ट इतकी साधी वाटते ना, पण याच्यामागे एक जबरदस्त विज्ञान लपलेलं आहे. चला तर मग आज आपण प्रकाशाच्या याच इंटरेस्टिंग प्रवासाबद्दल बोलूया. आपल्या आजूबाजूला बघितलं तर कितीतरी गोष्टी आहेत. वेगवेगळे रंग, वेगवेगळे आकार. पण या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात कशा? म्हणजे ते आपल्याला दिसायला लागतात कशा? काय असेल बरं याचं उत्तर? आता साहजिकच वाटेल की उत्तर आहे आपले डोळे. पण थांबा, गोष्ट फक्त डोळ्यांची नाहीये. एक असा मॅजिकल मेसेंजर आहे जो हे संपूर्ण जग आपल्यापर्यंत आणून पोचवतो. आणि तो मेसेंजर दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे प्रकाश. तर हा मेसेंजर आहे प्रकाश, आणि गंमत म्हणजे हा प्रकाश असा कसाही कुठेही फिरत नाही. त्याचे स्वतःचे असे काही पक्के नियम आहेत. चला त्यातलाच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम काय आहे ते बघूया. हे बघा, टॉर्चमधून निघालेला प्रकाश आरशावर आदळतोय आणि तिथून एका सरळ रेषेत परत उसळी घेतोय. विज्ञानाच्या भाषेत यालाच परावर्तन किंवा रिफ्लेक्शन असं म्हणतात. म्हणजे सोप्या शब्दात प्रकाशाने मारलेली एक बाउन्स किंवा उसळी. ओके, तर हे परावर्तन नीट समजून घेण्यासाठी फक्त 2 सोपे शब्द लक्षात ठेवूया. जो प्रकाश किरण येऊन पृष्ठभागावर आदळतो त्याला म्हणायचं आपाती किरण, आणि जो तिथून उसळी मारून परत जातो ना त्याला म्हणायचं परावर्तित किरण. सोपं आहे, बरोबर? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं काहीतरी उगाच होत नाही. याचं एक परफेक्ट गणित आहे. या डायग्राममध्ये बघा, प्रकाश ज्या अँगलने येतोय त्याला म्हणतात आपाती कोन, आणि ज्या अँगलने तो परत जातोय तो झाला परावर्तन कोन. आणि याच 2 कोनांमध्ये एक मोठं रहस्य दडलेलं आहे. म्हणजे प्रकाशाची ही जी उसळी आहे ना, ती अशी रॅन्डम नसते. ती एका अगदी साध्या, सरळ आणि पक्क्या नियमाप्रमाणे चालते. आणि हा नियम तो कधीच बदलत नाही. आणि तो नियम आहे की आपाती कोन हा नेहमी परावर्तन कोनाएवढाच असतो. किती सोपा आहे! म्हणजे प्रकाश ज्या अँगलने येईल अगदी तंतोतंत त्याच अँगलने तो परत जाईल. काय परफेक्ट सिस्टम आहे नाही निसर्गाची? चला, नियम तर आपल्याला कळाला. पण एवढासा साधा नियम आणि त्यामुळे प्रत्यक्षात काय काय गमतीजमती होतात हे पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटेल. बघायचंय ना? बरं, मग एक प्रश्न. आरशात आपलं प्रतिबिंब एकदम क्लिअर दिसतं, पण तेच प्रतिबिंब वहीच्या पानावर किंवा भिंतीवर का दिसत नाही? कधी विचार केलाय? याचं उत्तर दडलंय पृष्ठभागामध्ये. आरसा कसा असतो? एकदम गुळगुळीत, सपाट. त्यामुळे काय होतं की त्यावर पडणारे सगळे प्रकाशकिरण एकाच दिशेने एकदम शिस्तीत परत जातात. याला म्हणतात नियमित परावर्तन. आणि म्हणूनच आपल्याला एक स्पष्ट प्रतिमा दिसते. या उलट कागदाचा पृष्ठभाग खडबडीत असतो. तो प्रकाशाला सगळ्या वेगवेगळ्या दिशांना विखरून टाकतो. याला म्हणतात अनियमित परावर्तन, आणि म्हणूनच तिथे कोणतीही प्रतिमा तयार होत नाही. सिंपल. हे तर आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. सलूनमध्ये नाही का, केस कापून झाल्यावर मागून एक आरसा दाखवतात. म्हणजे पुढच्या आरशात त्या मागच्या आरशातलं प्रतिबिंब दिसतं आणि आपल्याला कळतं की मागचे केस कसे कापलेत. याचा अर्थ काय होतो की एकदा परावर्तित झालेला प्रकाश पुन्हा परावर्तित होऊ शकतो, आणि तो परत परावर्तित होऊ शकतो, आणि पुन्हा. हा खेळ असा चालूच राहू शकतो. यालाच म्हणतात मल्टिपल रिफ्लेक्शन्स. आणि ही गंमत बघा, इथे फक्त 2 आरसे एका खास अँगलमध्ये ठेवलेत, आणि एकाच नाण्याचे किती सगळ्या प्रतिमा तयार झाल्यात. कमाल आहे ना? आणि हे सगळं होतंय फक्त त्या एकाच साध्या नियमामुळे. आता जरा विचार करा, प्रकाशाची हीच जादू वापरून जर आपण एखादं खेळणं बनवलं तर? खरं तर असं एक खेळणं आपल्या सगळ्यांच्या ओळखीतलं आहे. आपण लहानपणी खेळलोय सुद्धा. आठवला? तो आहे आपला सगळ्यांचा लाडका कॅलिडोस्कोप किंवा शोभादर्शक. आतमध्ये काय असतं? फक्त 3 आरसे त्रिकोणी आकारात लावलेले आणि काचेचे काही रंगीबेरंगी तुकडे. पण या तुकड्यांचं त्या आरशांमध्ये इतक्या वेळा परावर्तन होतं की आपल्याला सुंदर, कधीही न संपणाऱ्या डिझाईन्स बघायला मिळतात. सगळी प्रकाशाची कमाल आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की प्रकाश सरळ रेषेत जातो आणि उसळी मारतो. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. प्रकाशाने स्वतःमध्ये अजून एक खूप मोठं आणि रंगबेरंगी रहस्य लपवून ठेवलंय. हा एक सोपा प्रयोग आहे जो कोणीही घरी करून बघू शकतं. एका भांड्यात पाणी घ्या, त्यात एक आरसा ठेवा आणि त्यावर ऊन येऊ द्या. काय दिसेल? समोरच्या भिंतीवर चक्क एक छोटंसं इंद्रधनुष्य. पण एक मिनिट, सूर्यप्रकाश तर पांढरा असतो, मग हे सगळे रंग आले कुठून? याच गोष्टीला विज्ञान म्हणतं अपस्करण किंवा डिस्पर्शन. याचा अर्थ असा की आपल्याला जो पांढरा सूर्यप्रकाश दिसतो ना, तो खरं तर एकटा नाहीये.
तो 7 वेगवेगळ्या रंगांनी मिळून बनलेला आहे आणि जेव्हा हा प्रकाश पाण्यातून किंवा प्रिझममधून जातो तेव्हा हे 7ही रंग वेगवेगळे सुट्टे होतात. आकाशात जे सुंदर इंद्रधनुष्य दिसतं ते तरी काय आहे? पावसाच्या प्रत्येक थेंबामधून जाणाऱ्या सूर्यप्रकाशाचं हे असं अपस्करणच आहे. तर मग हा प्रकाश उसळ्या मारत, रंग विखरवत एवढा सगळा प्रवास करून शेवटी पोहोचतो कुठे? तर तो पोहोचतो आपल्या स्वतःच्या एका अद्भुत नॅचरल कॅमेरामध्ये, म्हणजेच आपल्या डोळ्यांमध्ये. खरं तर आपल्या डोळ्याचं काम एखाद्या भारीतल्या कॅमेरासारखंच आहे. बाहेरून येणारा प्रकाश डोळ्यातल्या लेन्स म्हणजे भिंगातून आत जातो आणि डोळ्याच्या मागच्या बाजूला एक पडदा असतो ज्याला रेटिना म्हणतात. त्यावर त्या वस्तूची एक इमेज तयार होते. आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपल्या रेटिनावर जी इमेज तयार होते ना, ती लगेच नाहीशी होत नाही. ती साधारणपणे 1 सेकंदाच्या 16व्या भागाइतका वेळ तिथेच रेंगाळते. यालाच दृष्टी सातत्य किंवा पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हणतात. आणि आपल्या डोळ्याच्या याच एका छोट्याशा सवयीमुळे आपण अख्खे चित्रपट बघू शकतो. विचार करा, सिनेमा म्हणजे काय? 1 सेकंदात 24 वेगवेगळी स्थिर चित्र म्हणजे फ्रेम्स आपल्या डोळ्यासमोरून खूप वेगाने सरकवली जातात. पण आपलं दृष्टीसातत्य काय करतं? त्या सगळ्या चित्रांना एकत्र जोडून टाकतं आणि आपल्याला पडद्यावर एक सलग चालतं बोलतं दृश्य दिसतं. आहे की नाही कमाल? तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर आपले डोळे फक्त एक कॅमेरा आहेत जो फक्त बाहेरच्या जगाची चित्र क्लिक करून मेंदूपर्यंत पोचवतो, तर मग आपल्या आतमध्ये बसून तो सगळा सिनेमा बघणारा, त्याला अनुभवणारा ते स्वत्व नक्की कोण आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?